अन्नधान्य वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांचा पुरवठा विभागाला तातडीचे आदेश. सिकलसेल रुग्णांसाठी तातडीने अंत्योदय लाभ. नंदुरबार प्रशासनाचा लोककेंद्री निर्णय. सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि लाभार्थी केंद्री करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठोस व जबाबदारीपूर्ण निर्देश देण्यात आले. अन्नधान्य वितरण 100% वेळेत, कडक अंमलबजावणीचे आदेश. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व रास्तभाव दुकानांना 100% अन्नधान्य पोहोचवणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट लाभार्थी दि. 25 तारखेपर्यंत धान्य उचलतात याची खात्री करून कोणतीही विलंब किंवा अडथळा न होऊ देण्याचे निर्देश देण्यात आले. शिधापत्रिका सुधारणा विशेष मोहीम. सायलेंट आरसी. सलग 6 महिने धान्य न घेणारे लाभार्थी, मृत व्यक्ती आणि स्थलांतरित कुटुंबियांच्या शिधापत्रिका तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले. या कामाचा तालुकानिहाय मासिक अहवाल थेट जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यास सांगितले. पुनर्वसित व विशेष लाभार्थ्यांसाठी त्वरित उपाययोजना. तळोद्यातील पुनर्वसित कुटुंबांच्या शिधापत्रिका तत्काळ हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिकलसेल ॲनिमियाग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांना अंत्योदय अन्न योजना लाभ त्वरेने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. EKYC कॅम्प वर्षातून 2दा. अद्ययावत माहितीचे लक्ष. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वर्षातून किमान 2 वेळा EKYC कॅम्प आयोजित करून आधार अद्ययावतीकरण, शिधापत्रिका EKYC हे दोन्ही उपक्रम पूर्ण करावेत, असे सांगितले. प्रत्येक शिधापत्रिकेत किमान एक मोबाईल क्रमांक नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. विशाल भगत, जिल्हा व तालुका पुरवठा निरीक्षक तसेच पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने अन्न सुरक्षा योजनांमध्ये अधिक पारदर्शकता, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे लाभ वेळेत पोहोचवण्याबाबत आपली कटिबद्धता पुनरुच्चारित केली. SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी समीरा सय्यद यांचा खास रिपोर्ट.